आता आपण मोटरचे रिवाइंडिंग कसे करतात ते पाहू. सर्वप्रथम स्लॉट्स कानसच्या म्हणजेच फाईलच्या सहाय्याने स्वच्छ करून घेतात. त्यानंतर ब्लो पाईपच्या सहाय्याने स्लॉट्सवरची धूळ साफ करून घेतात. आता स्लॉट्सची लांबी मोजून त्या लांबीचे इन्सुलेशन पेपरचे सेल बनवून घेतात. सेलची लांबी स्लॉटच्या लांबीपेक्षा 2 सेंटीमीटर जास्ती ठेवतात, जेणेकरून सेल दोन्ही बाजूने फोल्ड करता यावे. सेल फोल्ड केल्यामुळे ते स्लॉट्समध्ये लॉक होतात. सहजरित्या स्लॉट्समधून निघत नाहीत. आता हे सेल स्लॉट्समध्ये अशा रीतीने घालून घेतात. कॉईलची लांबी वायर स्लॉट्समध्ये घालून मोजतात. या वायरच्या सहाय्याने फॉर्मर सेट करून घेतात. सर्वात आधी काउंटिंग मीटरचे रीडिंग 0 करावे. पहिले सर्वात मोठा वेढा सर्वात आधी वाइंड होतो. आता डेटा शीटनुसार वाइंडिंग करून घ्यावे. जेवढे वेढे हवेत तेवढे वेढे झाल्यानंतर पुढच्या कॉईल ग्रुपला वाइंड करावे. अशा पद्धतीने सर्व ग्रुप वाइंड करून घ्यावेत. प्रत्येक ग्रुप वेगळा राहण्यासाठी तो दोऱ्याच्या सहाय्याने बांधून ठेवतात. नंतर फॉर्मर लूज करून कॉईल काढून घेतात. आता ही कॉईल आपण स्लॉट्समध्ये बसवूयात. सर्वात आधी छोटी कॉईल स्लॉटमध्ये बसवतात. कॉईलच्या वरून देखील इन्सुलेशन पेपर घालतात, जेणेकरून कॉईल स्लॉटच्या बाहेर येणार नाही. नंतर याच पद्धतीने बाकीच्या कॉईल्स बसवून घेतात. ही आहे रनिंग वाइंडिंग आणि ही आहे स्टार्टिंग वाइंडिंग. रनिंग वाइंडिंग स्लॉटच्या तळाशी बसवतात. त्यावर स्टार्टिंग वाइंडिंग बसवतात. रनिंग वाइंडिंगमध्ये वापरलेल्या तारेचा गेज स्टार्टिंग वाइंडिंगमधल्या तारेच्या गेजपेक्षा जास्ती असतो. रनिंग वाइंडिंगमधील वेढेही स्टार्टिंग वाइंडिंगच्या तुलनेत जास्ती असतात. वाइंडिंग काढताना पोल पीच मोजतात. त्याप्रमाणेच वाइंडिंग झाले आहे की नाही याची खात्री करून घेतात. त्यानंतर स्टार्टिंग आणि रनिंग वाइंडिंग एकमेकांना टच होऊन शॉर्ट होऊ नये म्हणून या दोन्ही वाइंडिंगच्या मध्ये फायबर ग्लास पेपर घालतात. आता आपण मोटरचे कनेक्शन करूया. सर्वात आधी वायरवर स्लीव्ज बसवून घेतात. त्यानंतर पहिल्या पोलचं सुरुवातीचं टोक मोकळं ठेवतात व याच पोलचं शेवटचं टोक दुसऱ्या पोलच्या शेवटच्या टोकाला जोडतात. आता दुसऱ्या पोलचं सुरुवातीचं टोक तिसऱ्या पोलच्या सुरुवातीच्या टोकाला जोडतात व याच पोलचं शेवटचं टोक चौथ्या पोलच्या शेवटच्या टोकाला जोडतात. चौथ्या पोलचं सुरुवातीचं टोक मोकळं ठेवतात. स्टार्टिंग आणि रनिंग या दोन्ही वाइंडिंगसाठी कनेक्शन्स सारखीच असतात. ही कनेक्शन्स करण्यापूर्वी वायरवरचे इन्सुलेशन काढून घेतात आणि मग कनेक्शन्स करतात. कनेक्शन्स करून झाल्यानंतर कनेक्शन लूज होऊ नये म्हणून ते सोल्डर करून घेतात. रनिंगची 2 टोकं आणि स्टार्टिंगची 2 टोकं अशी 4 कनेक्शन्स आपल्याला सप्लायला जोडण्यासाठी राहतात.
सर्व कनेक्शन करून झाले की टेपिंग करून घेतात. टेपिंग म्हणजेच स्लॉट्सच्या बाहेर राहणारा भाग. पोल्सची जोडलेली टोकं आणि दोन्ही वाइंडिंगच्या टोकाला जोडलेल्या फ्लेक्झिबल वायर यांना कागद किंवा वाइंडिंग दोरीच्या सहाय्याने बांधून घेतात. त्यामुळे या सर्व भागांना संरक्षण मिळते. जर कॉइल्सवर घातलेला इन्सुलेशन पेपर थोडाफार बाहेर आला असेल तर स्केल आणि मॅलेटच्या सहाय्याने हलक्या हाताने ठोकून आत सरकवून घेतात. असे केल्यामुळे इन्सुलेशन पेपर रोटरला घासला जात नाही. यानंतर इन्सुलेशन पेपरवर वेजेस बसवून घेतात. वेजेस बसवल्यामुळे इन्सुलेशन पेपर सरकत नाही. या वेजेसमुळे कुठलाही धातूचा भाग वाइंडिंगवर घासला जात नाही. टेपिंग झाल्यानंतर वाइंडिंग कुठेही शॉर्ट नाही ना हे मेगरच्या सहाय्याने चेक करून घेतात. सर्वात आधी मेगरचे एक टोक रनिंगच्या एका टोकाला आणि मेगरचे दुसरे टोक बॉडीला असे लावून रीडिंग बघतात. हे रीडिंग जर 0 असेल तर बॉडी कुठेही शॉर्ट नाही. आता मेगरचे एक टोक स्टार्टिंगच्या एका टोकाला आणि मेगरचे दुसरे टोक बॉडीला असे लावून रीडिंग बघतात. हेही रीडिंग 0 असायला हवे. जर असेल तर बॉडी कुठेही शॉर्ट नाही. त्यानंतर मेगरचे एक टोक स्टार्टिंगच्या एका टोकाला आणि मेगरचे दुसरे टोक रनिंगच्या एका टोकाला लावून रीडिंग बघतात. हेही रीडिंग 0 असायला हवे. जर असेल तर बॉडी कुठेही शॉर्ट नाही. आता मेगरची दोन्ही टोकं रनिंगच्या दोन्ही टोकांना लावून कंटिन्युटी टेस्ट करून घेतात. जर रीडिंग 1 ओहमपेक्षा कमी असेल तर रनिंग वाइंडिंगमध्ये कुठेही खराबी नसते. आता मेगरची दोन्ही टोकं स्टार्टिंगच्या दोन्ही टोकांना लावून कंटिन्युटी टेस्ट करून घेतात. जर हे रीडिंग 1 ओहमपेक्षा कमी असेल तर स्टार्टिंग वाइंडिंगमध्येही कुठेही खराबी नसते. त्यानंतर रनिंग आणि स्टार्टिंगचा रेझिस्टन्स डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्याने मोजून घेतात. डिजिटल मल्टीमीटरची दोन्ही टोकं रनिंगच्या दोन्ही टोकांना जोडून घेतात. डिजिटल मल्टीमीटरचे रीडिंग घेतात. डिजिटल मल्टीमीटरची दोन्ही टोकं स्टार्टिंगच्या दोन्ही टोकांना जोडून घेतात. आता याचेही रीडिंग घेतात. जर स्टार्टिंगचे रीडिंग हे रनिंगच्या रीडिंगपेक्षा जास्ती असेल तर वाइंडिंग बरोबर आहे. आता वॉर्निशिंग करायला हरकत नसते. वॉर्निशिंगमुळे वाइंडिंगचे आर्द्रतेपासून म्हणजेच ह्युमिडिटीपासून संरक्षण होते आणि वाइंडिंग दीर्घकाळ टिकते. आता मोटरवरचे वॉर्निश वाळवले जाते. मोटर ओव्हनमध्ये ठेवून वॉर्निश वाळवले जाते. वॉर्निशिंग पूर्णपणे वाळल्यानंतर मोटर पूर्ववत जोडतात. सर्वात आधी रोटरवर मॅलेटच्या सहाय्याने एंड प्लेट बसवून घेतात. त्यानंतर ती लूज आहे की नाही ते बघतात. नंतर एंड प्लेट फिरवून बघतात. जर ती स्मूथली फिरली तर ती बरोबर बसली आहे. यानंतर बेरिंगवर स्वच्छ हाताने ग्रीस लावून घेतात. त्यावर ग्रीस कॅप बसवून घेतात आणि त्यावरचे स्क्रूज बसवतात. ग्रीस कॅप बसवल्यानंतर रोटर स्टेटरच्या आत हळूच बसवतात, जेणेकरून स्टेटरला आतमध्ये धक्का लागणार नाही. नंतर दुसऱ्या बाजूच्या बेरिंगवर देखील ग्रीस लावून घेतात. बाहेरील ग्रीस कॅप बसवताना आतील ग्रीस कॅपचे होल मॅच करताना अडचण येऊ नये म्हणून यात दोरा घालतात. त्यानंतर हा दोरा एंड प्लेटच्या होलमधून बाहेर काढून घेतात. नंतर मॅलेटच्या सहाय्याने एंड प्लेट घट्ट बसवून घेतात. एंड प्लेटमधून काढलेला दोरा बाहेरील ग्रीस कॅपच्या होलमधून बाहेर काढून मॅच करून घेतात.
त्यानंतर ग्रीस कॅपवर एक स्क्रू लावून घेतात. स्क्रू लावून घेतल्यानंतर दोरा काढून टाकतात. नंतर बाकीचे स्क्रूज लावून घेतात. एंड प्लेटचे स्टड्स लावून एंड प्लेट घट्ट बसवतात. त्यानंतर फॅन बसवून घेतात. नंतर त्यावर फॅन कव्हर बसवून घेतात आणि स्क्रूज बसवून फिक्स करतात. अशा प्रकारे मोटर रिवाइंडिंग करून तयार आहे.